सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 ऑगस्ट 2024 गुरुवार। आजपासून राज्यातील काही भागांमधील पाऊस पूर्णतः उघडणार आहे, तर काही भागांमधील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला पाहायला मिळेल। आज दुपारनंतर आणि रात्री राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लगेच पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मेघगर्जनेसह पाऊस झालेला आपल्याला आज पाहायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आज रात्रीपर्यंत वाढेल, जास्त राहील। मात्र पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत यातील परिसरात झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे उत्तर महाराष्ट्रात पहिले असता उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरांमध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात पहिले असता विदर्भातील पावसाची परिस्थिती दुपारपर्यंत काही भागात तापमानात वाढ राहील, तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री विदर्भात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या परिसरामध्ये पावसाचा जोर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।